नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला लोकप्रिय गोष्टींमधील चतुर बिरबलची गोष्ट सांगणार आहे. चला तर मग. झाले असे की एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण 10 नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा. बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या 10ही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला की माझ्याकडे 10 जादूच्या काठ्या आहेत, त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्रीत 1 इंचाने वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी 1 इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत 1 इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे. शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. गोष्टीचे तात्पर्य, करावे तसे भरावे. त्यामुळे कधीही वाईट मार्गाला जाऊ नये. आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. चला तर मग भेटू पुढच्या नवीन गोष्टीसोबत. अशाच नवनवीन गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.